इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी 1st to 9th समर कैंप एडमिशन शुरू। त्यांची राजकीय वाढ झाली, परंतु बुद्धीची वाढ होताना दिसत नाही। आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब सुद्धा या देशाचे गृहमंत्री होते, त्यांच्या कार्यकाळात सुद्धा देशात अनेक अनिष्ट घटना घडल्या, त्यावेळेस याच काही आमदार सुद्धा होते, त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीचं राजीनामा आपल्या वडिलांना त्यावेळेस मागितलेला आहे। कुठेतरी वर्षातून 4दा 3 महिने 6 महिने 9 महिने वार्षिक अशा सोलापूरला यायचं आणि नेहमीच राजकीय करायचं सूट पात्रता नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवरती बोलून TRP स्वतःकडे ओढून घेण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात। त्यांनी कुठंतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजे। सरकार आरोपींना शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे। आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की ज्यावेळेस मोदीजींचं राज्य या देशात आलं, ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या असतील क्रूरतेच्या, त्या ठिकाणी सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून त्यातनं असलेल्या संधीतनं आरोपींना शिक्षा देण्याची गरज केलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेब आश्वासक असताना कुठंतरी त्या भूमिका ठेवायचं आधी केस पत्रकारांचा गुण कुठेतरी त्यांना मला जास्त प्रिय आहे आणि ते समोर घ्यायचं आणि अधिक पेटून लोकांचं बोलायचं। आजची सोलापूरची जर माहिती घेतली तर अगदी ज्या काँग्रेस कमिटीमधनं त्यांची प्रेस झाली त्याच्या बाहेरच सकल हिंदू समाजाचं त्या ठिकाणी निषेध आंदोलन होतं। तुम्हाला जर त्या पीडित कुटुंबियाबद्दल संवेदना असतील, भावना असतील तर तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, तुमच्या भावना त्या ठिकाणी नोंदवणं अपेक्षित होतं, परंतु तुम्हाला कुठेतरी सकल हिंदू समाजाची अलर्जी आहे म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं आणि केवळ मीडियासमोर भाष्य आपण केलेलं आहे। वास्तविकता पुन्हा एकदा विनंती करेन की लोकांनी तुम्हाला खासदार काम करण्याची संधी दिल्यानंतर तुम्ही सोलापूरच्या विकासासाठी काम करा, सातत्याने राजकारण करायचं, विकासावर राजकारण करायचं। एकीकडे म्हणायचं की हे सरकार आम्हाला निधी देत नाही आणि दुसऱ्या आमदारांनी सुभाष बाबू देशमुख असतील, सचिन कल्याण शेट्टी साहेब असतील, यांना भाजप सरकारकडनं मिळालेल्या निधीचं श्रेय घ्यायचं। त्यांना एक घाणेरडी सवय की मंजूर होणाऱ्या योजनेचं पत्र तयार करायचं, मंत्र्यांना भेटायचं, फोटो घ्यायचा आणि ते मीच केलं म्हणून सांगायचं। तर तुमची ही भूमिका सत्याची असेल तर तुम्ही दुसरी बाजू पण म्हणजे विमानसेवा झाल्यानंतर तुम्ही आभार मानायला केंद्रीय मंत्र्यांकडे गेलात का? ज्यावेळी सोलापूरला वंदे भारतची ट्रेन सुरू झाली तुम्ही आभार मानायला गेलात का? अगदी बेंगलोर मुंबईची ट्रेन सुरू झाल्यानंतर आभार मानायला गेलात का? ती ट्रेन अन्य शहरात जाणार आहे अशी चर्चा सुरू झाल्यानंतर तुमची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी मांडली का? म्हणजे जे हे सरकार करतंय त्यावेळेस त्या सरकारचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आभार मानणं गरजेचं होतं। मी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो, तुमच्या घरात सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आदरणीय शिंदे साहेबांकडून आहे। सुशीलकुमार शिंदे साहेबांनी संपूर्ण हयात ज्या पद्धतीने राजकारण केलं, प्रत्येक पक्षाशी त्यांचे घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध होते। वाजपेयींच्या काळात त्यांनी अमेरिकेला भारताचं प्रतिनिधित्व केलं। भाजपाचा व विरोधी पक्षाचा प्रत्येक मोठा नेता सोलापूरला आल्यानंतर सुशीलकुमार शिंदे साहेबांशी कशा पद्धतीने संबंध वागतो आणि आपण त्याच्या नेमकं उलट विरोधाभासाने वागताय, टोकाची टीका करताय, खालच्या पातळीवरती जाऊन टीका करताय, अपेक्षापेक्षा अवास्तवपेक्षा मोठ्या नेत्यांवरती तुम्ही टीका करताय। कुठेतरी त्यांनी आपले अनुभवाच्या राजकीय अनुभवाप्रमाणे वय म्हणणार नाही, राजकीय अनुभव आपलं जसं वाढत आहे त्या अनुषंगाने आपण आपली बुद्धी सुद्धा वाढवण्याची मी म्हणतो ना, त्यांच्या बुद्धिमत्तेचाच हा प्रश्न आहे। वास्तविकता त्यांनी जर अभ्यास केला तर मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्या दिवशी त्याबाबतची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। आज सुद्धा जी कॅबिनेट बैठक झालेली त्या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाली की लैंगिक शोषणाच्या बाबतीत जर कुठला आरोपी असेल तर त्याच्या पॅरोलवरचा जो काय बाहेर येण्याचा कायदा आहे तो बदलण्याची गरज असल्याचं सुद्धा या मंत्रिमंडळाने चर्चा झाली। म्हणजे राज्याचं मंत्रिमंडळ मुंबईत एका ठिकाणी याबाबत सकारात्मक चर्चा करत असताना आपण केवळ सुट्टीला सोलापूरला येऊन कुठेतरी परिस्थितीचं स्टंट करणं चुकीचं असं माझं व्यक्तिगत त्यांचं स्टाईल आहे की नकारात्मक बोलायचं, विकास होत नाहीये, विकास
होत नाही म्हणजे कोणाचा, यांना निधी मिळत नाहीये म्हणून त्यांचा आरोप आहे. परंतु सोलापूरच्या सगळ्या विधानसभेमध्ये त्या भागाचे खासदार आहेत, त्या सगळ्या 6च्या 6 विधानसभामध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. त्यांच्या सरकारच्या कार्यकाळापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात निधी आताच्या सरकारने दिलेला आहे. विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी तालुक्यातल्या शेवटच्या गावापर्यंत निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मध्य विधानसभामध्ये जवळपास 100 ते 150 कोटी रुपये एका वर्ष 1.5 वर्षात मंजूर झालेले आहेत. एवढी सगळी कामं होत असताना, एवढी सगळी विकास कामं 1400 कोटी शहराला मंजूर होत आहे, विमानसेवा मंजूर होते, इंजिनिअरिंगचं कॉलेज मंजूर होत आहे. मग हा सगळा विकास कुठेतरी प्रणितीताईंना दिसत नाही आहे का? हा त्यांनी कुठेतरी शोध घेतला पाहिजे. त्या सोलापूरला आल्या तरच मला वाटतं त्यांना कळेल की सोलापुरात काय विकास होणार आहे. नेहमीच दिल्लीला किंवा सोलापूरच्या बाहेर राहणाऱ्या ताईंना हे सोलापूरचे प्रश्न कळणार नाही. लॉ ऑर्डर मेंटेन करण्याचं काम प्रशासन सातत्याने करत आहे. एकंदरीत कालच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस काही आमदारांनी ही सभागृहात माहिती उपस्थित केल्यानंतर शासनाच्या वतीने जी अधिकृत आकडेवारी सभागृहात सांगण्यात आली, त्याची जर आकडेवारी आपण तपासली तर सातत्याने हा प्रमाण घटताना आपण त्या ठिकाणी पाहत आलो आहे. ती आकडेवारी सरकारने सभागृहामध्ये दिलेली आहे. मग असं असताना कुठंतरी आपण चुकीच्या पद्धतीने लोकांचा माइंडसेट करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. विरोधक आहेत त्यांची ती भूमिका आहे, खोटे नॅरेटिव्ह पसरलं पाहिजे. परंतु प्रशासन या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे काम करत आहे. काही घटना त्या घडतात, त्या काही हेतुपुरस्पर किंवा ठरवून घडले जात नाहीत, त्या अनपेक्षित ऍक्सिडेंटल त्या घटना होत असतात. जसे की आता सोलापूरची घटना घडली, त्याच दिवशी 6 लोकांना प्रशासनाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही प्रशासनाला निश्चित याबाबतच्या सूचना देऊयात की शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याच्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेतली पाहिजे. परंतु आपण सुद्धा सगळ्यांनी कुठेतरी प्रशासनाची बाजू सध्याची घेतली पाहिजे. सोलापूर हे उत्सवाचं शहर आहे. आपण पाहतो वर्षभर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्सव असतात, निवडणुकीचा ताण असतो, ग्रामीण भागात आषाढी वारी असे अनेक उत्सव सोलापुरात पोलीस प्रशासनावर होत असताना, ताण येत असताना सुद्धा प्रशासनाने प्रभावी काम केलं. म्हणूनच आपल्या शहरात कुठे कायदा व्यवस्था कंट्रोलमध्ये आहे. काही घटना घडल्या आहेत, ती दुर्दैव आहेत, ती निषेधार्थ आहेत आणि पोलिसांनी याच्यावरती अधिक प्रभावी काम करतील हाही मला विश्वास. या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आय विजन अकॅडमी मध्ये. समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही. आजच ऍडमिशन घ्या आय विजन समर कॅम्प मध्ये. लिमिटेड सीट्स. संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.